प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात। इंद्रजित सावंतांनी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट चिथावणी देणारी कोरटकरांच्या वकिलांचा युक्तिवाद। कुणाल कामराचा शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना समन्स बजावले। मुंबई पोलिसांचा प्रताप, कामराच्या घरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात। पुण्यातील रस्त्यांवरती इंग्रजीतून सूचना पाट्या लावल्यानं मनसे आक्रमक। इंग्लंडमध्ये आहोत का आरटीओला सवाल, तर ठाण्यात देखील एसबीआय बँकेमध्ये मराठीसाठी आग्रह। मुंबईच्या चांदिवलीतील L&T कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून मराठी भाषेबद्दल अपमानजनक वक्तव्य। मनसैनिकांनी दिला चोप। मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर सुरक्षा रक्षकानं मागितली माफी। निवृत्तीच्या 75 वर्षांचा नियम पंतप्रधान मोदींना लागू नाही का, संजय राऊतांचा सवाल। तर 75 वर्षांनंतर राजकारण सोडण्याचा कोणताही नियम भाजपत नाही, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। बिष्णोई गँगकडून माझ्या हत्येचा कट, भाजप आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। मुंबईमध्ये बिष्णोई समाजाचे लोक पाठवून मला मारण्याचा प्रयत्न झाला, धसांचा गौप्यस्फोट। धाराशिवमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना अटक। संतोष देशमुखांवर अनैतिक संबंधाचे आरोप करण्यासाठी वाल्मिकनं तयार केलेल्या बिडवेंची हत्या, दमानियांचा दावा। उल्हासनगरमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडूनही 2 चिमुकले बचावले। गॅलरीची ग्रिल तुटून अपघात, जखमी चिमुकल्यांवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू। गडचिरोलीच्या चारमोशीमध्ये भाजप नगरसेवक आशिष पिपरेकडून 40हून अधिक आदिवासी महिलांची फसवणूक। अगरबत्ती उद्योग आणि ट्रॅक्टर खरेदीसाठी परस्पर कर्ज उचलल्याचा आरोप। न्यायासाठी महिलांचा आक्रोश। आजपासून तुमचं घराचं स्वप्न महागणार, रेडी रेकनर दरामध्ये मोठी वाढ। मुंबईमध्ये 3.39 तर ठाण्यामध्ये 6.67% वाढ। राज्यात सर्वाधिक 10.77% रेडी रेकनर दरातील वाढ सोलापुरात। महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपिटीचा इशारा। मराठवाडा आणि विदर्भामध्ये गारपीट होण्याची शक्यता, तर अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। शेतकरी मात्र चिंतेत।